तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण समीक्षा करणार आहोत पुष्पा 2 या चित्रपटाची. द रूल हा 2024चा भारतीय तेलुगू भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे, जो सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि सुकुमार रायटिंगच्या संयुक्त विद्यमाने मित्री मूवी मेकर्सद्वारे निर्मित आहे. पुष्पा द राईजचा सिक्वेल हा पुष्पा चित्रपट मालिकेतील दुसरा भाग आहे. तर खूप चित्रपटाची क्रेज अशी होती की खूप स्क्रीन्स एवढ्या होत्या ना उपलब्ध की सांगू नका. जसे की आता तुम्हाला एखादं मल्टिप्लेक्स आहे, तिथं 10-12 स्क्रीन दिसते तुम्हाला की असं वाटलं अरे बाबा पिक्चरला चाललाय. पण तुम्हाला सांगतो, मिरकलीने शीट बुक केलं होते 2, तर मोजून आम्ही 5 ते 7च जण होतो. म्हणजे विचार करा, बाकी त्यावेळेस मराठी चित्रपट वगैरे काय असेल तर त्यांच्या स्क्रीन कमी करण्यात आल्या होत्या. म्हणजे मला एक कळत नाही, तुम्ही 7 जणांमध्ये एक चित्रपट रन करू शकताय. तर मग बाकी चित्रपटांना तर 15-20 प्रेक्षक तर आरामात भेटत असतील. मग हे म्हणजे जी हाईक असते ना की स्क्रीन भरपूर असतात, पण बघायला गेलो ना तिथं कोणच नसते. तर मी स्वतः 7 जणांमध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा चित्रपट पाहिलाय. बाकी चित्रपट कसं आहे, हाय चांगला टाइमपाससाठी, एंटरटेनमेंटसाठी. तर बाकी तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की प्रतिक्रिया करा. आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मला वाटतं मी या चित्रपटाच्या कथानकाबद्दल काहीच बोललेलो नाहीये, पण कसं फक्त एक बघावा की नाही बघावा किंवा त्याच्याबद्दलची जी काही हाईक निर्माण करण्यात आली एवढाच मी उल्लेख केलेला आहे. कारण की आता हा म्हणल्याप्रमाणे चित्रपट 4 डिसेंबर 2024ला प्रदर्शित झाला होता. तर आता मे 2025 आहे. मला सांगा 5 महिन्यात कोण काय लक्षात ठेवणार नाही. एवढी काय स्टोरी लाईन लक्षात ठेवण्यासाठी काही तो बघायला गेलो होतो. फक्त एक एंटरटेनमेंट किंवा घरच्यांची पण काही इच्छा होती की पाहायचं आहे म्हणून मी तो गेलो होतो बघायला. बाकी गाणी वगैरे एक पहिल्या चित्रपटात जशी होती तशी याच्यात गाजलेली वगैरे आहेत असं तर काय वाटलं नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की हा गाजलं होतं तर कोणतं, तर ते नक्की प्रतिक्रिया करा. आणि तुम्हाला खरंच कसा वाटला तर तेही प्रतिक्रिया करा. आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.